आकलनामधला सूचना पालन धडा आज आपण पाहतोय. पटापट सगळ्यांनी स्वाध्याय 1.1 मधला पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे. पहिला प्रश्न ठीक आहे. येस, चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर 2 दिलेलं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येते. कारण श्रीराम भक्त हनुमान रामाच्या चरणाजवळ बसला या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आहेत असा प्रश्न विचारलाय. तर या वाक्यामध्ये 3 जोडाक्षरे आहेत. कोणते कोणते? श्री, त, भक्त मधला त आणि च्या हे 3 जोडाक्षरे आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. ठीक आहे. चला दुसरा प्रश्न. थोडं याचं फास्ट उत्तर द्यायचं कारण हे काल प्रश्न आपले झालेले आहेत शिकवून. पटापट याची चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. आदित्य कुंभार तो उत्तर दिलेलं आहे. ओके, मी पण थोडंसं फास्ट घेणार आहे. अथर्व पर्याय क्रमांक 2 म्हणतोय. निखिल पर्याय क्रमांक 2. ओके, व्हेरी गुड. चला खूप छान. याच्यामध्ये काय विचारलंय की तर भूते असतील शिते जमतील या शब्दांपासून एक अर्थपूर्ण म्हण तयार करा आणि या म्हणीतील विषम क्रमांक स्थानावर असलेली अक्षरं मांडा. डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? मग आपण काल सोडवलं होतं. असतील भूते तर जमतील शिते. जमतील शिते. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलंय? विषम स्थानावर असलेली अक्षरं मांडायची. विषम स्थानावर कोणतं कोणतं आहे? 1, 2 याला आपण नावं दिली. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 अशी आपण नावं दिली. ठीक आहे. मग विषम स्थानावरती कोणते कोणते अक्षर आहेत बघा. 1, 3, 5, 7, 9. मग हे 9 नंबरचं जे आहे तेच 5 नंबरचं येते. पर्याय क्रमांक म्हणजे ज हे जे आहे ते 5 नंबरला येते म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल याचं. काल मी हे सगळं शिकवलंय. रेकॉर्डेड लेक्चर मध्ये सुद्धा तुमच्यापर्यंत आले असतील, तुम्ही पाहिलेत. ठीक आहे. तिसरा प्रश्न घेऊया आपण. तिसरा प्रश्न. महानगर या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? महानगर या अक्षरापासून बघा कोणता शब्द तयार नाही होऊ शकत. तर काल काही जणांचं उत्तर चुकलेलं होतं. मला आज अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यांकडनं की उत्तर आज बरोबर येईल. ओके, सागर, नगर, व्हेरी गुड. बरोबर आहे. आज सगळ्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. सागर हा शब्द महानगर या शब्दापासून तयार होत नाही. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर द्या. चौथा प्रश्न. गांगुर्डे प्रश्न क्रमांक 4 वाचा. गांगुर्डे प्रश्न क्रमांक 4 वाचा. गांगुर्डे माईक ऑन करा. ठीक आहे. चला अथर्व कुसूर. चला गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग अथर्व. प्रश्न 4 वाच बाळा. नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीतील दुसऱ्या व चौथ्या शब्दांतील अक्षरांची बेरीज पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? पर्याय 1 1 ने कमी, पर्याय 2 1 ने जास्त, पर्याय 3
2 ने कमी. पर्याय 4 0. व्हेरी गुड, उत्तर 0. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अद्वे घोरपडे, अद्वे माईक ऑन करा. अद्वे बाळा माईक ऑन करा. तिथं अनम्यूटचा ऑप्शन आला. हा, आवाज येतोय? यस. लसूण. हॅलो. यस मॅम. हा बाळा, चौथा प्रश्नाचं उत्तर काय येईल? 0. 0. कसं आलं 0? 0 कसं आलं? लक्ष द्यायचं क्लासमध्ये. हा, तुझा पहिलाच दिवस आहे आणि आपला बुद्धिमत्तेचा पहिलाच धडा चालू आहे. ठीक आहे. नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीतील दुसऱ्या आणि चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज विचारले. दुसरा शब्द 3 अक्षरे आहेत. चौथा शब्द 3 अक्षरे आहेत. 3 आणि 3 मिळून किती झाले? 6 झाले. हा, आणि पहिल्या आणि तिसऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज किती येईल? 6. बरोबर. हे 3 आणि हे 3, बरोबर. बेरीज किती झाली? 6. मग यांची जर वजाबाकी केली, 6 वजा 6, तर वजाबाकी किती येईल? 0 येईल. मग अक्षरांची जर बेरीज केली आपण, तर कोणतंही जास्त नाही किंवा कोणतंही कमी नाही. त्यांची वजाबाकी किती येते? बेरजेपेक्षा कितीनं जास्त असं विचारले तर कोणीही कितीपेक्षा जास्त नाहीये, वजाबाकी त्यांची 0 येते. ठीक आहे. म्हणजे अक्षरांची संख्या बरोबरच आहे. पहिल्या आणि तिसऱ्या शब्दांमध्ये जे अक्षरं आहेत ते दुसऱ्या आणि चौथ्या शब्दामध्ये जेवढी अक्षरं आहेत ते बरोबरच आहेत. ओके, म्हणून 0 येते. ठीक आहे. चला, 5वा प्रश्न. लक्ष द्यायचं आदवे व्यवस्थित. ठीक आहे. चला, 5व्या प्रश्नाचं उत्तर द्या. 7वा प्रश्न का 6वा चालू आहे. चला. निळ्या अक्षरात कारखान्याची चिमणी धूर ओकत उभी होती या ओळीतील चिमणी या शब्दाचा कोणता अर्थ दर्शवतं? तर चिमणी याचा धुरांडे हा अर्थ दर्शवतो. ठीक आहे. 7वा प्रश्न बघा. ल ट उ वा पा या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणते अक्षर येईल असे विचारले. तर मग बघा, याच्यापासून कोणता शब्द तयार होईल? पाऊल वाट हा शब्द तयार होईल. ठीक आहे. आणि मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणता अक्षर येईल म्हणले, तर मध्यभागी ल आहे, तर ल च्या डावीकडे कोणता अक्षर येईल? उ येईल. उ. बरोबर. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येते. चला, 8व्या प्रश्नाकडे जाऊया. 9वा प्रश्न सोडवायचा आहे. 9वा प्रश्न बघा. तिरुवनंतपुरम या शब्दातील अक्षरांना उजवीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षरांचे क्रमांक मूळ संख्या असतील? मूळ संख्या म्हणजे येते का लक्षात? ती रु व नं त पु र आणि म याला आपण नंबर देऊया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशी नावं द्या. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत? मूळ संख्या तुम्हाला माहिती आहे. 2 3 5 आणि 7. ठीक आहे. म्हणजेच रु व त आणि र म्हणजेच पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चला, 10वा प्रश्न घेऊया आपण आता. बरोबर आहे. 10वा प्रश्न सोडवा. चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या सर्वांनी. पटापट.
13 प्रश्न आपले झाले होते सोडून. ओके, काल 13 प्रश्न सोडवून झाले होते. आता 10वा चालू आहे आपला. फक्त जे नवीन विद्यार्थी जॉईन झाले त्यांच्यासाठी आपण परत घेतोय. शाळा सुटता धावत सुटले, ठेच लागून मी धडपडले, आई मजला नंतर कळले, नवी कोरी पाटी फुटली. वरील ओळीतील अनुक्रमे 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द किती आहेत? 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द किती आहेत? हा प्रश्न विचारलेला आहे. 3 अक्षरी शब्द किती आहेत? 8 आहेत. आणि 2 अक्षरी शब्द किती आहेत? 6 आहेत. बरोबर. बघा, आपण पाहूया 3 अक्षरी शब्द. हा 3 अक्षरी शब्द आहे. 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे एक 8. 3 अक्षरी शब्द किती आहेत? 8 आहेत. आणि 2 अक्षरी शब्द किती आहेत? 6 आहेत. म्हणजेच 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ओके, पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. सोपा प्रश्न आहे, तुम्हाला सुद्धा येईल सोडवता. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 11वा. लक्ष्मीनारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? व्यंजने विचारले, व्यंजने. याच्यामध्ये बघा किती व्यंजने आहेत. 8 व्यंजने आहेत असं म्हणतोय निखिल. पर्याय क्रमांक 3. प्रियलचं सुद्धा पर्याय क्रमांक 3 उत्तर आले. बाकीच्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं नाही. आणखी बाकीच्या विद्यार्थ्यांनी उत्तर द्या. ठीक आहे. बघा, याच्यामध्ये एकूण 8 व्यंजने आहेत. तर बघूया आपण. ल हे एक व्यंजन आहे. क व्यंजन आहे, म्हणजे क्ष मध्ये क आणि श येते, हे व्यंजन आहे. त्याच्यानंतर म व्यंजन आहे. न, र, य आणि न असे किती व्यंजन आहेत? असे एकूण 8 व्यंजने आहेत लक्ष्मीनारायण या शब्दामध्ये. ठीक आहे. 12वा प्रश्न घ्या. 12वा प्रश्न सोडवा. उत्तर द्या कमेंटमध्ये, चॅटबॉक्समध्ये उत्तर द्या. खेळलो जातो पाहीन केले होते, वाचेन राहिला पळेन वळतो झोपला जिंकली लपेन. वरील शब्दांपैकी अनुक्रमे भूतकाळ व भविष्यकाळ दर्शवणारे शब्द किती आहेत? भूतकाळ आणि भविष्यकाळ दर्शवणारे शब्द किती आहेत ते कळवा पटापट पटापट चॅटबॉक्समध्ये. भूतकाळ, भूतकाळ म्हणजे येणारा काळ, आणखी क्रिया झालेली नाही, क्रिया होणार आहे. आणि भविष्यकाळ भविष्यकाळ म्हणजे येणारा काळ, ज्याची आणखी क्रिया झालेली नाही, क्रिया होणार आहे. आणि भूतकाळ म्हणजे झालेला काळ, जो की होऊन गेला, त्याला म्हणायचं भूतकाळ. ठीक आहे. आज थोडस स्पीड मध्ये घेण्यात येते. नवीन जे जॉईन झाले त्यांना समजतंय का? भूतकाळ दर्शवणारे शब्द 6 आहेत, भविष्यकाळ दर्शवणारे शब्द 4 आहेत. प्रश्न 12वा. ओके, चलो 13व्या प्रश्नाकडे जाऊया आता. 13 नंबरचा प्रश्न. चला उत्तर द्या सर्वांनी पटापट. ओके, आदित्य कुंभार प्रश्न क्रमांक 13चं उत्तर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. आरोही माशिरे पर्याय क्रमांक 3. ओके, ठीक आहे. आता पीडीएफ जर तुम्हाला ओपन नाही ना झालेली, पीडीएफ जी मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला होमवर्कसाठी पाठवली जाते ना, ती पीडीएफ बघा बऱ्याच जणांना ओपन होत नाही. तर डॉक्युमेंट स्कॅनर डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअर वरून. डॉक्युमेंट स्कॅनर, ओके, प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. डॉक्युमेंट स्कॅनर हे तुम्ही डाउनलोड करून घेतले की तुम्हाला जी पीडीएफ पाठवलेली असते ती ऑटोमॅटिक ओपन होते. ओके, नाहीतर मी इमेज मध्ये अभ्यास पाठवत जाईन. सगळ्यात सोपं इमेज मध्येच अभ्यास पाठवेन. चलो प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 बघा काय दिलेला आहे. प्रश्न 14वा. खरखर भरभर परकर सैरभैर भरकन गरगर कारभार सरसर या शब्दामध्ये अनुक्रमे 15 व 5 वेळेला अक्षरे 5 वेळा आलेली अक्षरे कोणती? 15 वेळा कोणता अक्षर आला असेल बरं बघा. ह्याच्यामध्ये रज खूप जास्त वेळा दिसायला लागले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ओके,
15 वेळा र आलेला आहे. आणि जर 5 वेळा पाहायचं म्हणलं तर बघा कोणतं अक्षर सर्वात जास्त वेळा दिसते, भ हे अक्षर सर्वात जास्त वेळा दिसते. म्हणजेच 5 वेळा भ आले का बघूया आपण. 1 2 3 4 5 5 वेळा भ अक्षर आलेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. येस. चला व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. 15वा चालू आहे. तिला गायन शिकायचे होते म्हणून ती आमच्या शाळेत आली. या वाक्यातील सर्वाधिक अक्षर असलेले सर्वनाम आणि सर्वात कमी असलेले सर्वनाम यांच्यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे? सर्वात जास्त अक्षरे आणि सर्वात कमी अक्षरे. बघा सगळ्यात कमी अक्षर असलेला शब्द कोणता आहे? ती. हा सगळ्यात कमी अक्षर असणारा शब्द आहे. याच्यामध्ये एकच अक्षर आहे. ओके, याच्यामध्ये एकच अक्षर आहे. आणि सर्वात जास्त अक्षर असणार सर्वनाम विचारले इथं. सर्वनाम. ओके, सर्वनाम ती आणि सर्वात जास्त अक्षर असणार आमच्या हे सुद्धा एक सर्वनाम आहे. आमच्या याच्यामध्ये 3 अक्षरे आहेत. मग 3 मधून 2 वजा केलं तर तुम्हाला माहिती आहे उत्तर 1. 3 मधून 1 वजा केलं तर उत्तर येते 2. म्हणून 2 अक्षरांचा फरक त्याच्यामध्ये आहे. सर्वनाम विचारलेला आहे इथं. सर्वनाम. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 16. कुणाला समजत नसेल तर विचारा कुठला प्रश्न. ओके, प्रश्न क्रमांक 16 मध्ये काय दिलंय? कैवल्य, कानन, किंचित, कुंकू, कौशल्य हे शब्द आकार विल्य क्रमानुसार मांडल्यास क्रमवार तिसरा शब्द कोणता येईल असं विचारले. तिसरा शब्द बघा, आकार विल्य क्रमानुसार म्हणजे आपल्या अ आ इ ई नुसार 12 खडीनुसार या शब्दांचं मांडणी तुम्हाला करायची. म्हणजे कला काना का आधी येतो म्हणून कानन शब्द 1 नंबरला आला. ठीक आहे. त्यानंतर वेलांटी येईल. किंचित हा 2 नंबरला शब्द आला. ठीक आहे. त्यानंतर उकार येईल. बरोबर का? कुंकू हा 3 नंबरला शब्द येईल. ओके. त्यानंतर बघा कैवल्य आणि कौशल्य. कैवल्य आणि कौशल्य. ठीक आहे. 1 2 3 4 5 वेळ 5 शब्द तुमच्याकडं दिलेली आहेत. याला तुम्ही आकार विल्य क्रमानुसार मांडलेली आहेत. तर कानन, किंचित, कुंकू, कैवल्य आणि कौशल्य. 3 नंबरला शब्द कोणता येईल? मग 3 नंबरला आपण जर याला नंबर दिले 1 2 3 4 आणि 5 याला नंबर जर दिले तर 3 नंबरला कुंकू हा शब्द येतोय पर्याय क्रमांक 2. कुंकू हा शब्द येतोय म्हणून पर्याय क्रमांक 2. चला ठीक आहे. सर्वांनी कॅमेरा ऑन करून बसायचे. क्लासमध्ये सर्वांनी कॅमेरा ऑन करून बसायचे. प्रश्न लिहून घ्यायचे. ठीक आहे. येस. चला समजले का? 17वा प्रश्न आपल्याला आता सोडवायचा आहे. 16 प्रश्न झालेले आहेत. समजतंय का? अद्वैत घोरपडे, अथर्व, खुशी, आरोही. चला व्हेरी गुड. प्रश्न चालू आहे आपला 19वा. नाही 17वा. दास विस्तवी राहतो, मेघ होऊनी वाहतो, खडपात तळपात बीजांकुरी पालवतो. या काव्यपंक्तीत इकारांत शब्दापेक्षा आकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहेत? इकारांत आणि आकारांत लक्षात ठेवायचा. इकारांत शब्द म्हणजे वेलांटीचे शब्द.
ओके. आणि आकारांत शब्द म्हणजे ज्याच्यामध्ये आहेत असे शब्द. आता इकारांत शब्द बघा. वी याच्यामध्ये इकारांत शब्द. इकारांत शब्द. आता इकारांत शब्दामध्ये बघा कोणते कोणते शब्द येतील. विस्तवी हा शब्द इकारांतामध्ये येतो. ठीक आहे. होऊनी, होऊनी हा सुद्धा इकारांतामध्ये येतो. इकारांत म्हणजे चला समर्थ काळेचा प्रश्न होता इकारांत म्हणजे काय तेच सांगते मी आता. एकच मिनिट. इकारांत आणि आकारांत आपल्याला शब्द किती आहेत हे या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. ओके. तर आपण लिहत होतो इकारांत शब्द. इकारांत शब्द ज्याच्यामध्ये ईचा उच्चार आहे ना ते इकारांत शब्द असतात. ओके. आता वी मध्ये बघा, वी मध्ये बघा ईचा उच्चार आहे ना म्हणून ते इकारांत शब्द झाला. ठीक आहे. येते का लक्षात. त्याच्यानंतर बघा इकारांत शब्द आणखी एक आहे होऊनी, हो उ नी याच्यामध्ये सुद्धा ईचा उच्चार आहे. त्यानंतर पुढचा दिलेला आहे बिजांकुरी. बिजांकुरी हा सुद्धा इकारांत शब्द आहे. बिजांकुरी हा सुद्धा इकारांत शब्द आहे. ओके. म्हणजे एकूण किती शब्द आहेत इकारांत. 3च शब्द आहेत इकारांत. आता आपल्याला अकारांत शब्द विचारलेला आहे ज्याच्यामध्ये अ आहे असे अकारांत शब्द विचारलेला आहे. ठीक आहे. मग आपण बघूया अकारांत शब्द कोणते कोणते आहेत. अकारांत म्हणजे एकच मिनिट दुसरा कलर घेते जरा. अकारांत याच्यामध्ये बघा दास हा शब्द अकारांत आहे. मेघ हा शब्द अकारांत आहे. खडपात हा शब्द अकारांत आहे. आणि तळपात हा शब्द सुद्धा आकारांत आहे. म्हणजे एकूण 4 शब्द आहेत जे की आकारांत आहेत आणि एकूण 3 शब्द आहेत जे की इकारांत आहेत. म्हणजे दोघांमध्ये फरक कितीचा आहे. 1चा आहे. म्हणून किती जास्त आहेत असं विचारले तर 1 न जास्त आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. ठीक आहे. चला जाऊया पुढे आपण. पुढचा प्रश्न अकारांत म्हणजे काय तर ज्याचा शेवट या शब्दाने होतो. ओके. बघा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं दास स याचा शेवट कशाने झालेला आहे. ने झालेला आहे. मेघ याचा शेवट कशाने झालेला आहे. ने झालेला आहे. खडपात त मध्ये काय येते हा स्वर येतोय. बरोबर. ह्याचा शेवट कशाने झालेला आहे. ने झालेला आहे. तळपात ठीक आहे. म्हणजेच काय ज्या शब्दांचा शेवट ध्वनीने होतो अकाराने होतो त्याला आपण आकारांत शब्द म्हणतो. ठीक आहे. इकारांताचं सुद्धा तसंच आहे. ज्याचा शेवट इकारने होतो ईने होतो इकारांत शब्दाने होतो त्याला आपण काय म्हणतो इकारांत असं म्हणतो. बघा आता वी मध्ये काय आहे ई आहे. ठीक आहे. ई हा स्पष्ट आपल्याला ऐकू येतो. होऊनी होऊनी याच्यामध्ये ई आहे. स्पष्ट ई आपल्याला लक्षात येतो. बिजांकुरी याच्यामध्ये सुद्धा ई आहे. म्हणजे त्याचा समावेश त्याच्यामध्ये असतो म्हणून आपण त्याला इकारांत शब्द आणि अकारांत शब्द म्हणतो. मला ही कन्सेप्ट तुम्हाला समजली आहे का कळवा. ही कन्सेप्ट तुम्हाला समजली का मला कळवा. हॅलो
मला चॅट बॉक्समध्ये उत्तरं द्या. समजलंय का? नसेल समजलं परत एकदा कन्सेप्ट क्लिअर करून देते, कारण हे इकारांत आणि अकारांत पार UPSC पर्यंत आहे. ठीक आहे, चला. हो 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 समजले. ओके, पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न 19 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे. टोटल 30 प्रश्न आहेत या धड्यामध्ये. ओके, शक्यतो आपण सगळे सोडवण्याचा प्रयत्न करूया, नाहीतर काही बाकीचे तुम्हाला मी होमवर्कसाठी देते. ठीक आहे, 19 सॉरी किती वाचायलाय? 18 नंबरचा चालू आहे ना. य स ज च क्ष बघा, च ज्ञ स ज स य क्ष श ज स य या अक्षरमालेत ज च्या पुढे लगेच स आहे, पण ज च्या आधी लगेच स नाही, असे किती वेळा झाले आहे हे विचारले. काय विचारले? ज च्या पुढे लगेच स पाहिजे आणि ज च्या आधी लगेच स पाहिजे, म्हणजे स दोन्हीकडे पाहिजे. ज त्याच्या आधी सुद्धा स पाहिजे, त्याच्यानंतर सुद्धा स पाहिजे. असं किती वेळा झाले या अक्षरमालेत, हा प्रश्न विचारला. आता बघा, इथं ज आहे, आधी स आहे पण नंतर च आहे, नाही येणार. इथं ज आहे, आधी सुद्धा स आहे, नंतर सुद्धा स आहे, मग हे होऊ शकतं, हे येऊ शकतं उत्तर आपलं. पुढे पाहूया आपण. पुढं बघा, आधी ज आहे पण पुढं श दिलेला आहे, नाही होणार. इथं बघा, आधी मध्ये ज आहे, पुढं स पण आहे आणि मागे सुद्धा स आहे. एक मिनिट, ज च्या आधी स नाही, ज च्या पुढं लगेच स आहे पण ज च्या आधी स नाही असं विचारले. हे नाही येणार, हे नाही येणार. एकच मिनिट. ज च्या पुढे स पाहिजे पण ज च्या आधी लगेच स नाही, मग आपलं उत्तर हेच येते. एक वेळाच झालेला आहे, तसं एक वेळाच झालेला आहे. ओके, म्हणून काय उत्तर येईल मग? एक वेळा झालेला म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. ठीक आहे, बरोबर. एक वेळा, 3 वेळा नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर ज्यांचं बरोबर आलेलं आहे त्यांचं बरोबर आहे. आरोहीचं सुद्धा बरोबर आलेलं आहे. चला, प्रश्न क्रमांक आपला 20, प्रश्न क्रमांक 19 पाहूया. यदा कदाचित हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर येईल असं विचारले. यदा कदाचित शब्द उलट क्रमाने आपल्याला लिहायचा आहे. बघा, आधी आपण त लिहिणार, उलट क्रमाने म्हणजे इकडून इकडे लिहायचं, नंतर ची लिहिणार, नंतर दा, नंतर क, नंतर दा आणि मग य. ठीक आहे, लिहिलं त ची दा क य. ओके, आता उजवीकडून 5व्या स्थानावर ची हे अक्षर आहे. उजवीकडून 5व्या स्थानावर म्हणजे इकडून 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, 5 नंबरला कोणता अक्षर आलेला आहे? ची आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर या प्रश्नाचं आपलं बरोबर येते. ठीक आहे, चला, समजतंय का? 20 नंबरचा प्रश्न घेऊया आपण. 20 नंबरचा प्रश्न सुरू आहे आपला. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला या वाक्यात ग अक्षरापासून म्हणजेच ग अक्षराचा क्रमांक 1 धरून डावीकडे आपल्याला मोजायचे. म्हणजे 1 2 3 4 5. 5 नंबरला ले येते म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. क नाही येणार, इथं 2 नंबर येते. 2 नंबर क नाही येणार, कारण आपल्याला ग या अक्षरापासून डावीकडे विचारले. ग ला सोडायचं नाही, ग ला 1 नंबर द्यायचा आपल्याला. मग 2 3 4 5 ले किती नंबरला येते? 5 नंबरला येते.
ठीक आहे. चला 21 नंबरचा प्रश्न, 21 नंबरचा प्रश्न वाचायचा आहे आणि सोडवायचा आहे. PQRSQP ही अक्षरमालिका दिलेली आहे. याच्यामध्ये कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत असं विचारले. परत परत कोणती अक्षरे आलेली आहेत? समान वेळा म्हणजे आर जर 10 वेळा आलेला असेल तर त्याच्यामध्ये यस सुद्धा 10 वेळा यावा असं. सुंदर काय अद्वैत? PQRS याच्यामध्ये समान वेळा आली आहेत अशी अक्षरे कोणती आहेत? बघा यस किती वेळा आलाय आपण लिहूया. पी किती वेळा आलाय बघूया. क्यू किती वेळा आलाय, आर किती वेळा आलेला आहे, यस किती वेळा आलेला आहे लिहून ठेवूया आपण, म्हणजे समान अक्षरे आपल्याला लगेच कळतील. पी 1, त्याच्यानंतर बघा 2, 3, 4 वेळा पी आलेला आहे. ओके. क्यू किती वेळा आला? 1, 2, 3 वेळाच क्यू आलेला आहे. आर किती वेळा आला? 1, 2, 3, 4, 5 वेळा आर आलेला आहे. एस किती वेळा आलेला आहे? जरा कलर चेंज करते. एस 1, 2, 3 आणि 4 वेळा एस आलेला आहे. मग समान पी बघा 4 वेळाच आलाय आणि एस सुद्धा 4 वेळाच आलेला आहे, म्हणून पी अँड एस, पी आणि एस 4 वेळा आले. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. ठीक आहे. 21 नंबरचा प्रश्न समजलाय का? समान अक्षरे कोणती आलेली आहेत? पी आणि एस समान अक्षरे आलेली आहेत. ठीक आहे. येस. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 22. हो ओके. चला प्रश्न क्रमांक 22 सोडवा. रभामतः हा अक्षर समूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि या शब्दातील अनुक्रमे डावीकडून दुसऱ्या व डावीकडून तिसऱ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द तयार करायचा आहे. चला महाभारत हा शब्द तयार होतोय, तर महाभारत शब्द तयार होतोय याच्यापासून. तर बघा आला आपण याला काय म्हणले? उजवीकडून दुसऱ्या आणि डावीकडून तिसऱ्या. मग आपण याला नंबर देऊ 1, 2, 3, 4, 5 आणि इकडून पण नंबर देऊ 1, 2, 3, 4, 5. उजवीकडून आणि डावीकडून, उजवीकडून दुसरा आणि डावीकडून तिसरं कोणतं अक्षर येतंय? उजवीकडून दुसरा अक्षर येतंय र. उजवीकडून म्हणलं की इकडं र अक्षर येते र. आणि डावीकडून तिसरं म्हणल्यानंतर डावीकडून तिसरं भ येते भा. म्हणजे काय शब्द तयार होते? मग भार शब्द तयार होतो. भार. मग या भार शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. भार शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होतो? मग इथं भार, खूप, ओझे का समान? सामान. ओके. तर भार शब्दाचा समानार्थी शब्द होतोय ओझे. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चला समजलंय का? कुणाला काही अडचण? 23 नंबरचा प्रश्न सोडवूया आपण आणि बाकीचे राहिलेले जे 6 प्रश्न आहेत 6 ते 7 प्रश्न तुम्ही सोडवा घरी. ठीक आहे. होमवर्क मध्ये मी PDF ग्रुपला शेअर करणार आहे. 23 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर द्या. या अक्षरमालेमध्ये अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून 10वे अक्षर असलेला पर्याय निवडा. आता उजवीकडून 10वे
उजवीकडून 10वे म्हणल्यानंतर याला आपण नंबर देऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 8 9 10 11 12 13 मध्यभागी ध येते आणि 10 नंबरला ज येते, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येते याचं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तर येते. ठीक आहे, चला आजचा क्लास इथंच संपलेला आहे. राहिलेले प्रश्न तुम्ही घरी सोडवा. तुम्हाला पण काही होमवर्क देणं गरजेचं आहे. आणि आपला हा जो आकलन आणि त्यातलाच सूचना पालन जो धडा आहे, पहिला धडा, तो आज संपलेला आहे. उद्या आणि परवा 2 दिवस क्लासला सुट्टी आहे. ठीक आहे, तर सर्वांनी मागचे रेकॉर्डेड लेक्चर बघा. बुद्धिमत्तेचा धडा झालेला आहे, इंग्लिशचा धडा कंप्लीट झालेला आहे.